ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी हिचं पार्श्वभूमी अशी की लक्षवेधी क्रमांक 7 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे ज्यावेळेस मुंबईमध्ये जास्त गर्दी वाढायला लागली आणि ही गर्दी कुठेतरी थांबवली पाहिजे म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्याचं शासनाने 1970च्या कालखंडात ठरवलं आणि त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र 50 नवे पैसे स्क्वेअर मीटरने खरेदी केल्या. 50 नवे पैसे स्क्वेअर मीटर. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या नाही भारतामध्ये एकूण भारतामध्ये ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिका झालेली जरा बादलीची जरा वी आर सिरियस अबाउट इट. ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेली ही एकमेव महापालिका देशामध्ये आहे. एकूण 70 साली सिडकोची निर्मिती झाली. नवी मुंबई महापालिका 1992 साली तिची स्थापना झाली. 95ला महासभा म्हणजे एकूण सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आज उन्हीपुरी 30 वर्ष झाली. त्या शहराचा प्रारूप आराखडा फायनल झालेला नाही. एकीकडे हे दुर्दैव आहे या शहराचं. एकीकडे MIDC अथॉरिटी, एकाकडे सिडको अथॉरिटी. कालांतराने आम्ही मागण्या करता करता ती महानगरपालिकेकडे अथॉरिटी दिली गेली. परंतु सिडकोच्या त्या अधिकाऱ्यांना हे सुचलेलं नाही की ह्या शेतकऱ्यांच्या असलेल्या गावठाणाच्या जमिनी शून्य म्हणजे 1 रुपये नाममात्र किमतीनं त्या ठिकाणी सिडकोला वर्ग झाल्या. मग इथल्या गावठाणातल्या लोकांना, नोडमधल्या लोकांना मैदान, गार्डन, हॉस्पिटल, शाळा अशा गोष्टी करता उखंड नको. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर 1 जून 2023ला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक त्यांनी लावली आणि त्यामध्ये सुमारे 20 विषयाची त्या ठिकाणी सूची दिलेली आहे. ऐरोली काटे नाका उन्नत मार्गाचं काम, नवी मुंबई महानगरपालिकेला सिडकोकडून MIDC कडून मिळू घातलेले भूखंड, नवी मुंबई महापालिकेमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करणे, करार पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे, अतिरिक्त भाडेपट्टा ALPचे धोरण सिडकोने राबवणे, घनसोली ऐरोली पाम बीच मार्ग, तुर्बे खारघर प्रकल्पाचा रस्ता, BMTCच्या 1587 कामगारांना 100 चौरस फुटाचे गाळे देण्याचं ठरलेलं याची अंमलबजावणी करता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि त्यावेळेला प्रधान सचिव नगरविकास यांना सूचित केलं की तुम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना एकत्र बसून तुम्ही त्याचा निपटारा करा. अध्यक्ष महोदय, मी 3 महिन्यांनी पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना, 6 महिन्यांनी पत्र दिलं, 9 महिन्यांनी पत्र दिलं. आज 1 वर्ष 1 महिना झाला, 13 महिने झाले. या प्रकरणाचे 12 वाजवण्याचं ठरवलेलं राज्य शासनानं. आता त्या ठिकाणी पत्र आलं राज्य शासनाकडून. उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे की सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आम्ही बसलो आणि मग सिडकोने जे लिलावद्वारे भूखंड दिलेत त्या सर्व लोकांना सर्व सवलती देण्याचा महापालिकेला निर्देश गेले. अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत हे तुम्हाला माहित नाहीत? माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई केल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी करायला पाहिजेत.